नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, A3 या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये महत्त्वाचे असणारे विज्ञान या विषयावरचे 30 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. येणाऱ्या पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती व म्हाडा या सर्व परीक्षांसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. चला तर पाहूया प्रश्न क्रमांक 1. शरीरातील पेशींना ऊर्जा पुरवण्याचे कार्य कोण करतं? पर्याय 1 जलव्याल, पर्याय 2 तंतुकणिका, पर्याय 3 केंद्रक, पर्याय 4 गॉल्गी बॉडी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तंतुकणिका. तर शरीरातील पेशींना ऊर्जा पुरवण्याचं कार्य हे तंतुकणिका करतात. प्रश्न क्रमांक 2. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? पर्याय 1 105, पर्याय 2 760, पर्याय 3 670, पर्याय 4 746. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 746 वॅट. तर 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. प्रश्न क्रमांक 3. आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारलेली आहे? पर्याय क्रमांक 1 मूलद्रव्याचे अनुक्रमांक, पर्याय 2 मूलद्रव्यांचे आकारमान, पर्याय 3 मूलद्रव्यांचे वस्तुमान, पर्याय 4 मूलद्रव्यांचे अणुभारांक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मूलद्रव्याचे अनुक्रमांक. प्रश्न क्रमांक 4. 285 हे कोणत्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण आहे? पर्याय 1 कार्बन, पर्याय 2 सिलिकॉन, पर्याय 3 फॉस्फरस, पर्याय 4 मॅग्नेशियम. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक फॉस्फरस. तर 285 हे इलेक्ट्रॉनिक संरूपण आहे फॉस्फरसचं. प्रश्न क्रमांक 5. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण घटक कोणता? पर्याय 1 तंतुकणिका, पर्याय 2 कॅल्शियम, पर्याय 3 हरितद्रव्य, पर्याय 4 जलव्याल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरितद्रव्य. तर प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस प्रक्रियेत महत्त्वपूर्ण घटक येतो हरितद्रव्य. प्रश्न क्रमांक 6. कवक आणि शैवाल यांच्यातील प्रमुख फरक काय? पर्याय 1 लैंगिक पुनरुत्पादनाचा, पर्याय 2 तंतुकणिकेच्या संख्येचा, पर्याय 3 हरितलवकाचा, पर्याय 4 फुले व फळे या घटकांचा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरितलवकाचा. तर कवक आणि शैवाल यांच्यातील प्रमुख फरक हा हरितलवकाचा होय. प्रश्न क्रमांक 7. वृद्धदृष्टिता या दोषात काय झालेलं असतं? पर्याय क्रमांक 1 नेत्रगोल आखूड झालेलं असतं, पर्याय 2 नेत्रगोल जास्त लांबट झालेलं असतं, पर्याय 3 नेत्रभिंगाची समायोजन शक्ती कमी होते, पर्याय 4 नेत्रभिंग जास्त पारदर्शक होते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नेत्रभिंगाची समायोजन शक्ती कमी झालेली असते वृद्धदृष्टिता या दोषामध्ये. आता पाहूया प्रश्न क्रमांक 8. निळ्या रंगाच्या काचेच्या निर्मितीसाठी कोणत्या घटकाचा उपयोग करावा लागतो? पर्याय 1 मॅग्नीज ऑक्साईड, पर्याय 2 कॅल्शियम सल्फेट, पर्याय 3 कॉपर सल्फेट, पर्याय 4 कोबाल्ट ऑक्साईड. तर उत्तर आहे कोबाल्ट ऑक्साईड. तर निळ्या रंगाची जी काच आहे त्या निर्मितीसाठी कोबाल्ट ऑक्साईड याचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 9. जर्मन सिल्वर या संमिश्रात कोणत्या धातूचा समावेश नसतो? बघा नसतो विचारलेला आहे. पर्याय 1 चांदी, पर्याय 2 तांबे, पर्याय 3 जस्त, पर्याय 4 निकेल. तर उत्तर आहे चांदी. म्हणजेच जर्मन सिल्वर या संमिश्रामध्ये तांबे, जस्त, निकेल या घटकांचा समावेश असतो. प्रश्न क्रमांक 10. रासायनिक अभिक्रियेचा वेग हा वस्तूच्या कोणत्या बाबीवर अवलंबून असतो? पर्याय क्रमांक 1 दाब, पर्याय 2 आकारमान, पर्याय 3 तापमान, पर्याय 4 अणुभारांक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अणुभारांक. तर रासायनिक अभिक्रियेचा वेग हा वस्तूच्या अणुभारांक या बाबीवर अवलंबून नसतो. प्रश्न क्रमांक 11. कापड गिरण्यांमध्ये कापड निर्मिती करताना विरंजनासाठी वापरण्यात येणाऱ्या क्लोरीनचे प्रमाण अधिक झाल्यास ते कमी करण्यासाठी कशाचा वापर करतात? पर्याय 1 सल्फ्युरिक ॲसिड, पर्याय 2 हायड्रोक्लोरिक ॲसिड, पर्याय 3 कॅल्शियम ऑक्साईड, पर्याय 4 मॅग्नेशियम सल्फेट. तर उत्तर आहे कॅल्शियम ऑक्साईड. तर कापड गिरण्यांमध्ये कापड निर्मिती करत असताना विरंजनासाठी वापरण्यात येणाऱ्या क्लोरीनचं प्रमाण अधिक झालं तर कमी करण्यासाठी कॅल्शियम ऑक्साईडचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 12. म्युकरचे तंतू कशामुळे रंगहीन दिसतात? पर्याय क्रमांक 1 हरितलवकाच्या अभावामुळे, पर्याय 2 पेशीभित्तिकीमुळे, पर्याय 3 केंद्रकामुळे, पर्याय 4 पेशीद्रव्यामुळे. तर उत्तर आहे हरितलवकाच्या अभावामुळे. तर म्युकरचे तंतू हरितलवकाच्या अभावामुळे रंगहीन दिसतात. प्रश्न क्रमांक 13. विशिष्ट उष्णतेचे MKS पद्धतीतील परिमाण कोणते? पर्याय 1 कॅलरी पर ग्रॅम, पर्याय 2 किलो कॅलरी पर किलोग्रॅम, पर्याय 3 किलो कॅलरी पर ग्रॅम, पर्याय 4 कॅलरी पर किलोग्रॅम. तर उत्तर आहे कॅलरी पर किलोग्रॅम. प्रश्न क्रमांक 14. वनस्पतीच्या अंतर्गत श्वसनाकरता उपयुक्त पेशी घटक कोणता? पर्याय 1 हरितलवक, पर्याय 2 पेशीभित्तिका, पर्याय 3 तंतुकणिका, पर्याय 4 प्रदव्य पटल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तंतुकणिका. वनस्पतीच्या अंतर्गत श्वसनाकरता उपयुक्त पेशी घटक हा तंतुकणिका होय.
प्रश्न क्रमांक 15. नर मानवाची लिंग गुणसूत्रे कोणती? पर्याय 1 XX, पर्याय 2 XY, पर्याय 3 YO, पर्याय 4 XO. तर उत्तर आहे XY. नर मानवाची लिंग गुणसूत्रे ही XY हो. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या अंगकाला पेशीचे विद्युतग्रह असे म्हटले जाते? पर्याय 1 हरितलवक, पर्याय 2 तंतुकणिका, पर्याय 3 लयकारिका, पर्याय 4 गॉल्गी यंत्रणा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तंतुकणिका. या अंगकाला पेशीचं विद्युतग्रह असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या इंद्रियामध्ये पित्ताची निर्मिती होते? प्रश्न क्रमांक 1 स्वादुपिंड, पर्याय क्रमांक 2 लहान आतडे, पर्याय क्रमांक 3 जठर, पर्याय क्रमांक 4 यकृत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यकृत. तर यकृत या इंद्रियामध्ये पित्ताची निर्मिती होते. चला तर पाहूया प्रश्न क्रमांक 18. शरीरातील बहुतांशी आयोडीन कोणत्या ग्रंथीत साठवलं जातं? पर्याय 1 परावटू, पर्याय 2 अधिवृक्क, पर्याय 3 पीयूषिका, पर्याय 4 अवटू ग्रंथी. तर उत्तर आहे अवटू ग्रंथी. प्रश्न क्रमांक 19. बंदुकीतून सुटलेली गोळी लाकडाच्या ओंडक्यात कोणत्या गोष्टीमुळे घुसते? पर्याय 1 वेग, पर्याय 2 वस्तुमान, पर्याय 3 संवेग, पर्याय 4 वापरलेला धातू. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संवेग. बंदुकीतून सुटलेली गोळी लाकडाच्या ओंडक्यात संवेग या गोष्टीमुळे घुसते. प्रश्न क्रमांक 20. ल्युनार कास्टिक कांडीखार म्हणून कोणाला ओळखलं जातं? पर्याय 1 कॉपर सल्फेट, पर्याय 2 सिल्वर नायट्रेट, पर्याय 3 लेड नायट्रेट, पर्याय 4 फॉस्फरस पेंटॉक्साइड. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिल्वर नायट्रेट. याला ल्युनार कास्टिक म्हणून ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 21. काचेमध्ये असणारा मुख्य घटक कोणता? पर्याय 1 सोडियम कार्बोनेट, पर्याय 2 लेड ऑक्साईड, पर्याय 3 धातूचे सिलिकेट्स, पर्याय 4 लेड कार्बोनेट. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 धातूचे सिलिकेट्स काचेमधला मुख्य घटक होय. प्रश्न क्रमांक 22. जलपघटन प्रक्रियेने साबण तयार करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? पर्याय 1 साबणीकरण, पर्याय 2 सांद्रीभवन, पर्याय 3 इस्टरीकरण, पर्याय 4 बहुवारीकरण. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सांद्रीभवन. प्रश्न क्रमांक 23. रसायनांचा राजा म्हणून कोणाला ओळखलं जातं? पर्याय 1 गंधकाम्ल सल्फ्युरिक ॲसिड, पर्याय 2 नत्राम्ल नायट्रिक ॲसिड, पर्याय 3 सोडियम क्लोराईड, पर्याय 4 पोटॅशियम नायट्रेट. तर उत्तर आहे गंधकाम्ल म्हणजेच सल्फ्युरिक ॲसिडला रसायनांचा राजा असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 24. विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? पर्याय क्रमांक 1 तांब, दुसरं प्लॅटिनम, 3 टंगस्टन, 4 यापैकी नाही. तर विद्युत बल्ब असतो जो आपला लाईट असतो त्यामध्ये टंगस्टनची तार वापरलेली जाते. प्रश्न क्रमांक 25. पाण्याची महत्तम घनता किती डिग्री सेल्सिअस तापमानाला असते? पर्याय 1 -4 डिग्री सेल्सिअस, पर्याय 2 4 डिग्री सेल्सिअस, पर्याय 3 0 डिग्री सेल्सिअस, पर्याय 4 100 डिग्री सेल्सिअस. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची महत्तम घनता असते. प्रश्न क्रमांक 26. DNA रेणूच्या संरचनेची प्रतिकृती कोणी तयार केली? पर्याय 1 रॉबर्ट हुक, पर्याय 2 मिशर, पर्याय 3 फॅरेडे, पर्याय 4 वॅटसन व क्रिक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वॅटसन व क्रिक. प्रश्न क्रमांक 27. मलेरिया कशामुळे होतो? पर्याय 1 प्लाझ्मोडियम, पर्याय 2 मायक्रोबॅक्टेरियम लेप्री, पर्याय 3 स्वल्पविरामाच्या आकाराचा जीवाणू, पर्याय 4 यापैकी नाही. तर मलेरिया हा जीवाणू प्लाझ्मोडियममुळे होतो. प्रश्न क्रमांक 28. स्टार्च हे कशाचं मिश्रण आहे? पर्याय 1 ऑर्गॅनिक ॲसिड, पर्याय 2 ॲमिनो ॲसिड, पर्याय 3 लिपिड्स, पर्याय 4 कार्बोहायड्रेट्स. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कार्बोहायड्रेट. स्टार्च हे मिश्रण आहे कार्बोहायड्रेट्सचं. प्रश्न क्रमांक 29. म्युकर हे कोणत्या प्रकारचं कवक आहे? पर्याय 1 स्वयंपोषित, पर्याय 2 परजीवी, पर्याय 3 मृतोपजीवी, पर्याय 4 सहजीवी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सहजीवी. म्युकर हे सहजीवी प्रकारचं कवक आहे. प्रश्न क्रमांक 30. ॲटॉमिक रिॲक्टर मध्ये चेन रिॲक्शन कशामुळे होतं? पर्याय 1 कॅडमियम रॉड, पर्याय 2 कॉपर रॉड, पर्याय 3 ग्रॅफाइट रॉड, पर्याय 4 युरेनियम रॉड. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कॅडमियम रॉड. तर ॲटॉमिक रिॲक्टर मध्ये जी चेन रिॲक्शन होते ती कॅडमियम या रॉडमुळे होते. तर मित्रांनो, ही होती विज्ञान या विषयावरचे 30 प्रश्न. यापैकी तुम्हाला किती प्रश्नांचे उत्तर आले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि A3 अमर्स अचिव्हर्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी आपले धन्यवाद. थँक्यू.